दिवसानं या ठिकाणी या ढोलाला चांगल्याची पानं बघायला मिळत आहे. हल्ली चांगले थोडेसे विनय होत गेले, सगळीकडे फायद्याचा जमाना आहे. परंतु मी या भागीदारांना धन्यवाद देईन. बऱ्याच दिवसानं चांगल्याचं वाद्य ऐकायला मिळतं. वा सुंदर. सुंदर अशा भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात होते. वरवेली संघाकडून मानाचा पाचोळा अर्पण केला जाते. आई सुकाई मातेच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली जाते. आई सुकाई मातेला नमस्कार, मातेवारांना नमस्कार, पंच कमिटीला नमस्कार. पहिला नमस्कार केला जातो, पहिला सलाम केला जातो वरवेली संघाकडून. अतिशय सुंदर इथं जमलेल्या सर्व रसिक माझ्या प्रेक्षकांना हा सलाम असणार आहे, हा नमस्कार असणार आहे. कारण कार्यक्रम कितीही मोठा असू द्या, ज्या कार्यक्रमाला प्रेक्षक संख्या मोठी असते ते कार्यक्रम मोठा झाला असं म्हटलं जातं. जिथं प्रेक्षक नाही त्या कार्यक्रमाला किंमत आहे. तर आज या कार्यक्रमाला चार वाजले ते सर्वस्वी इथं घडलेल्या समाज वारच्या रसिक माझ्या प्रेक्षकांना पुन्हा मानाचा मुजरा. सुंदर अशी सुरुवात दांडियाचा वापर केला जातोय. गुजरातचा दांडिया महाराष्ट्रामध्ये कधी आला आणि घराघरामध्ये तो कधी खेळला जावा हे कधी आपल्याला कळलंच नाही. या ठिकाणी वरवेली संघ पालखी मोर्चामध्ये सुद्धा दांडियाचा वापर केला जातोय. अतिशय खडखड वाद्याचा या ठिकाणी भाग आपल्याला ऐकायला येतोय. महाराष्ट्राची प्रतिमा त्याच्यामागे डान्स झाला, त्याच्यामागे 4 ढोल, ताशा, सनई, सूर, संपूर्ण वाद्यरंजन आणि या वाद्यवृत्तांच्या तालावरती या ठिकाणी टेकन करताना हे सर्व कलाकार लोकांची ही पारंपरिक लोककला या ठिकाणी या कलाकारांच्या वतीने सादर केली जाते. आणि या कलाकाराला सुंदर असं व्यासपीठ निर्माण करून दिलं. ते चिमूर तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे एक सर्वांगीय आदरणीय असं व्यक्तिमत्व प्रशांतजी यादव साहेब यांच्या या ठिकाणी बदल केलेला आहे. रसिका जोरदार या कलाकारांसाठी अतिशय अवघड असं हे प्रयत्न यशस्वी पूर्ण केलंय या संघाने. पुन्हा एकदा डबल एकटा, परंतु पूर्ण वर्ष एकटा उलटा आणि सलामी. अतिशय सुंदर कथा सादर होतोय. असलाई देवी पालखी मुख्य कथक वरवेली. संपूर्ण कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी एक नयनरम्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. कोकणची पारंपरिक झोपासणारी स्पर्धा आहे. कोकणामध्ये शिवण्या सणाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्याप्रमाणे गौरी गणपतीचा सण कोकणामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो, त्याचप्रमाणे शिमग्याचा सण सुद्धा तितक्याच आनंदानं कोकणामध्ये साजरा केला जातो. आणि त्याच सणाला प्रत्येक चाकरमाने हा आपल्या गावाकडे मिळत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारची ही एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आज या खेळणी गावामध्ये संपन्न होते. सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. कैलास वर्षी हरिभक्त नारायण विजय महाराज खताते यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही स्पर्धा. सुंदर असं स्पर्धेचं स्वरूप आहे. पारंपरिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्यावर पारंपरिक नृत्य, वाद्याचा प्रकार बदलतोय. निशाणवाला आणि झाडवाला बघा, झाडवाला अतिशय सुंदर अप्रतिम पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा आणि ज्या पद्धतीचं ढोलाच्या आणि ताशाचं वाद्य आहे त्याच तालावर झाड आणि निशाण
सुंदर असं या स्पर्धेचं नियोजन आयोजन कुठल्याही प्रकारची कमतरता आज या स्पर्धेमध्ये दिसत नाहीये. प्रेक्षकांची विशेष काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा वाटण्याचा प्रकार बदलतो. अशा प्रकारची कडकलेली मला वाटतं भव्य दिव्य गॅलरीच्या अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. पण सामाजिक स्पर्धेसाठी सुंदर अशी गॅलरी वगैरे फक्त आणि फक्त प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकार्याच्या मार्फतच या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना वरलेली सत्र या ठिकाणी आपली कला सादर करतो. यानंतर रात्रीचा स्पर्धेचे पदक
ठिकाणी नृत्य सुद्धा